ग्राइंड केलेलं मटेरियल विकताना प्रत्येक गोणीमागे व्यापारी किती वजन कमी करतात माहीत आहे का? म्हणूनच मटेरियल भरायची गोणी निवडताना काळजी घ्यावी लागते. तर आज स्क्रॅपवाल्याकडून माल भरून आणण्यासाठीच्या मोठ्या गोण्या म्हणजेच बोध आणि ग्राइंड केलेले मटेरियल भरायला 50 किलोच्या डिलिव्हरी गोण्या घ्यायला मी नेहमीच्या गोणीवाल्याकडे गेलो होतो. जरा फाटेल पण मजा वाटेल ही मन इथे लागू होते, पण ती वेगळ्या अर्थानं. कारण फाटकी गोणी दिली तर मजा विकणाऱ्याची होते, पण नुकसान मात्र आपलं होतं. म्हणून गोण्या घेताना फक्त रेट बघायचा नाही, तर ती फाटलेली आहे का, त्याची शिवण व्यवस्थित आहे का, त्याचं कापड मजबूत आहे का, हे सगळं व्यवस्थित बघायला लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या 50 किलोच्या गोण्या सारख्या नसतात. काही गोण्या लहान असतात तर काही लांबीने आणि आकाराने मोठ्या असतात. ग्राइंड मटेरियल भरताना शक्यतो जास्त व्हॉल्यूम असलेल्या मोठ्या गोण्या वापराव्यात, कारण त्यामध्ये मटेरियल जास्त बसतं आणि हाताळणीही सोपी होते. आणि आता सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर: ग्राइंड मटेरियल विकताना अनेक व्यापारी एका गोणीमागे 300 ग्रॅमपर्यंत वजन कमी धरतात. त्यामुळे योग्य साईजची गोणी निवडणं खूप महत्त्वाचं असतं. स्क्रॅपच्या धंद्यात नफा फक्त मालात नसतो, तर तो गोणी निवडण्यात सुद्धा असतो. धन्यवाद.